2024च्या लोकसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात. 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांसाठी मतदान करणाऱ्या सर्वांनी विक्रमी संख्येने मतदान करावं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट करून मतदारांना आवाहन. सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी 7 वाजता केलं मतदान. नागपूरच्या भाऊजी दफ्तरी शाळेत मतदान केंद्रावर केलं मतदान. देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या धरमपेठमध्ये केलं मतदान. आई आणि पत्नीनं सुद्धा बजावला मतदानाचा हक्क. नितीन गडकरींनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. गडकरी भाजपचे नागपूरचे उमेदवार. जवळपास 75% मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये प्रयत्न केला आहे. मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास. सारंगी सर लेफ्ट सर राइट आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा. बाळू धानोरकर यांची आज उणीव भासतेय. प्रतिभा धानोरकर मतदान केंद्रावर भाऊ. काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. चंद्रपूरच्या मतदान केंद्रावर धानोरकर यांनी केलं मतदान. आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे. आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे. महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांनी बजावला मतदानाचा हक्क. उमरेडच्या मतदारसंघात केलं मतदान. विकासाच्या मुद्द्यावरतीच लोकांनी मला मतदान करावं आणि आम्ही नेहमी विकासाचा मुद्दा घेऊनच समोर आलो आहे. या देशाचे लोकनेते मोदी साहेबाचा जो एजेंडा आहे विकासाचा एजेंडा, त्या विकासाच्या मुद्द्यावरती जनतेने मतदान करावं. पारवेंनी मतदान करण्या अगोदर केली देवपूजा. निवडणुकीत आपला मोठा मताधिक्याने विजय व्हावा यासाठी साकडं. मतदान करण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या घरी केली सपत्नीक पूजा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.